विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बोगस व मनमानी कारभार करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतार पटेल यांची मागणी। लोहारा तालुक्यातील मौजे असलेले ते बोगस व चुकीचे मनमानी काम करणाऱ्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर कारवाई करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। लोहारा तालुक्यातील मौजे असलेले ते शेतीचा बोगस पंचनामा करून शासनाची व शेतकऱ्याची फसवणूक करणारे येथील संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार यांना कळवले आहे। संबंधित शेतकऱ्याचे बनावट सही करून शेतकरी पंचनामा करत असताना उपस्थित आहे असे दाखवले आहे। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून तत्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा 15 ऑगस्ट पासून जिल्हा अधिकारी कार्यालय समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांची स्वाक्षरी आहे। अविनाश अशोक सोमवंशी, राहणार अचलेर, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद। या शेतकऱ्याने त्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाकडे दाखल केलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये त्या शेतकऱ्याने आपलं म्हणणं मांडलेलं आहे की गट क्रमांक 195 मध्ये बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामधून बांध फोडून पाणी लावून देऊन प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याची सगळी शेती वाहून गेलेली आहे। त्याचा रीतसर पंचनामा व्हावा म्हणून सोमवंशी या शेतकऱ्याने महसूलच्या कार्यालयाच्याकडे आपली लेखी तक्रार दाखल केलेली आहे। तहसीलदारांच्याकडे, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे त्याने दाद मागितलेली असताना सुद्धा मंडळ अधिकारी आणि तसेच तलाठी ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगनमत करून सज्जावर बसूनच पंचनामा खोटा केलेला आहे। सदरील शेतकऱ्याची सही नसताना सुद्धा त्या शेतकऱ्याची खोटी सही, बनावट सही केली असल्याचे त्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे आणि पंचनामा वास्तविक पाहता नुकसान ज्या ठिकाणी झालेले आहे त्या शेतावर जाऊन, स्पॉटवर जाऊन करणे आवश्यक असताना संबंधित अधिकारी त्या ठिकाणी न जाता सज्जावर बसून पंचनामा करतात। म्हणजे एका प्रकारे शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घालण्याच्या पलीकडे हा गंभीर गुन्हा आहे। सदरील शेतकऱ्याची खरीपाची पेरणीची वेळ निघून गेलेली आहे। जवळपास 50 क्विंटल सोयाबीनचं नुकसान, उत्पन्न येणारं नुकसान त्या शेतकऱ्याचं झालेलं आहे। तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे नोंद करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करत आहे आणि दोषी जे अधिकारी ठरतील त्यांच्याकडून 50 क्विंटल बाजारभावाप्रमाणे सोयाबीनची वसुली करून शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याची सुद्धा व्यवस्था महसूल कार्यालयाने करावी अशी आम्ही त्यांना संघटनेच्या वतीने विनंती करत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की जर का या शेतकऱ्याचे 15 ऑगस्टपर्यंत निर्णय नाही लागला, सदरील शेतकऱ्याला न्याय नाही मिळाला तर मात्र त्या शेतकऱ्याने आपण उपोषण करणार असल्याचे जाहीर केलेले आहे। स्वातंत्र्य दिनी तो जिल्हाधिकारी कार्यालय आहे, स्वातंत्र्य दिनी तो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे आणि त्याच्या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असेल। त्याच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपोषणाला बसतील याचीही दखल शासनाने घ्यावी आणि तसेच आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी उस्मानाबाद येथे जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे, युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विष्णू काळे, स्वाभिमानी पक्षाचे उस्मानाबादचे जिल्हा अध्यक्ष तानाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उस्मानाबाद
जिल्ह्याची बैठक या विषयावर होणार आहे. क्रांती दिनी बैठक घेऊन आंदोलनाची रणनीती ठरणार आहे. तरी तातडीने महसूल अधिकारी आणि या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून माननीय तहसीलदार साहेबांनी या शेतकऱ्याला न्याय देण्याची व्यवस्था करावी. अन्यतः स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपला लढा चालू ठेवणार आहे आणि हे आंदोलन चालू राहणार आहे. विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ.